ओलाला खूप मोठा धोका निर्माण झालाय, म्हणूनच स्टॉक जोरदार क्रॅश होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या ओलाचा मार्केट शेअर 52% होता, तो आता 60% कोसळून फक्त 19%वर आलाय. एवढा जास्त ओलामध्ये फॉल का सुरू आहे? एकतर कंपनी लॉस मेकिंग, त्यातच धंदा सुद्धा डाऊन होताना पाहायला मिळतोय. सेल्स प्रचंड कोसळतोय आणि बाकी कंपन्यांचे मार्केट शेअर कन्सिस्टंटली वाढताना दिसत आहेत. याचमुळे ओलाचं नेमकं पुढे काय होऊ शकतं, सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, ओला मोठा होण्याचं रिझन काय होतं? तर इलेक्ट्रिक व्हेकल, ऑटोमेशन, चांगल्या गुड लुकिंग बाईक्स, आणि याचमुळे त्यांचा सेल प्रचंड वाढत गेला. भयंकर मार्केटिंग करण्यात आलं, अफोर्डेबल प्राइसमध्ये फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज त्यांना मिळालं आणि याचमुळे ओलाचा मार्केट शेअर एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल 2024 बद्दल मी बोलतोय, 52% मार्केट शेअर होता. पण तोच मार्केट शेअर धडाधड कोसळताना पाहायला मिळत होता. आणि या ओव्हरऑल मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलात, 52% एकट्या ओलाकडे होते, टीव्हीएस कडे 12%, बजाज ऑटोकडे 12%, एथरकडे फक्त 6% आणि हिरोकडे फक्त 1%. सेल्सचे नंबर, बजाज मार्च मध्ये 17,900 व्हेकल विकत होता, तो आत्ता विकतोय 18,276. टीव्हीएस 16,900, ऑलमोस्ट 17,000, आणि आता 17,200. एथर 4,300 वरून मोठी मजल मारलेली आहे, 10,400. इथर बद्दल मी कन्सिस्टंटली तुम्हाला सांगत आलोय की इथर मोठ्या लेवलला जाणार. इथर त्याचा सेल्स कन्सिस्टंटली आणि अग्रेसिव्हली वाढवताना तुम्हाला दिसेल, बिकॉज प्रोडक्ट रेंज स्ट्रॉंग आहे, प्रोडक्ट क्वालिटी स्ट्रॉंग आहे, ड्युरेबिलिटी सुंदर आहे, मागे सपोर्ट हिरोचा आहे, फंड्स कमी पडत नाहीयेत, प्रॉफिटेबल हळूहळू बनण्याच्या दृष्टिकोनातून ते पुढे वाटचाल पण करतायत, स्लोली आणि स्टेडीली स्वतःला ते ग्रो करण्याचा प्रयत्न करतायत. 10-15 वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांच्या मागे आहे, जिथं ओलाकडे तो दिसत नाही. ज्या ओलाचा सेल 52-53 हजार व्हेकलचा होता, तो डायरेक्ट आता येऊन पोहोचलाय येत्या 8 महिन्यामध्ये 13,700 व्हेकलवर. प्रत्येक कंपनीचा सेल आपल्याला वाढताना दिसतोय, पण ओलाचा मात्र ड्रास्टिकली फॉल होताना दिसतोय. एक डायलॉग ऐकलाय का? 35 लाख का तो हमारा इन्वेस्टमेंट है, तो 36 लाख का घाटा कैसे हो गया? हीच अवस्था येत आहे. गाड्या विकतात किती? 50-53 हजार, याच्यापेक्षा जास्त तर नाही. मग कंप्लेंट्स मंथली किती येत असाव्यात? तुम्ही म्हणाल 10,000, 20,000, 25,000? नाही, ऍक्च्युली कंप्लेंट मंथली 80,000 येतात. याचा अर्थ जेवढ्या गाड्या विकल्या नाहीत तेवढ्या जास्त कंप्लेंट्स रजिस्टर होत आहेत. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी यांच्याकडे आजही 10,000 पेक्षा जास्त कंप्लेंट्स अनसॉल्व्ड आहेत. याचाच अर्थ त्याच्यासाठी यांची वेगळी स्क्रुटनी सुरू आहे, यांचं एक वेगळं ऑडिट सुरू आहे, आणि यामध्येच पुन्हा एकदा ते फसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमका प्रॉब्लेम काय हे समजून घेऊ. एक तर गाड्यांचं पेटणं, दुसरी गोष्ट सर्व्हिस न मिळणं, बॅटरीचं फेल्युअर होणं, टेक्नॉलॉजी खूप जास्त वापरली, ओव्हर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे अनेक टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स यामध्ये क्रिएट होत आहेत आणि ते सॉर्ट आउट होत नाही आहेत. बरं, आता हे तर फेस करावंच लागतंय, पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे काय? जेव्हा आपण सर्व्हिस स्टेशनला जातो तेव्हा कळतं हा तर फक्त विकण्यासाठी बसलाय. 4,000 सेल्स पॉइंट आहेत, पण या 4,000 सेल्स पॉइंटच्या व्यतिरिक्त जे सर्व्हिस स्टेशन 4,000 असायला पाहिजे होते त्याच्याऐवजी आहेत फक्त 500. तो 500 सर्व्हिस स्टेशन्सवर एवढा सगळा लोड पडतोय. आता एवढंच नाही, कंपनीचा ॲट्रेशन रेट जवळपास 48%. म्हणजे काय? जवळपास 48% लोक सतत कंपनीमध्ये येतात आणि सोडत असतात. टॉप मॅनेजमेंटने सुद्धा आता रिझाईन केलेलं रिसेंटली आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे जाण्याआधी तुम्हाला जर स्टॉक मार्केटचा फ्री कोर्स अटेंड करायचा असेल, ज्यामध्ये ऑप्शन बाईंग असेल, फ्युचर्स असेल, किंवा टेक्निकल अनालिसिस असेल, कमोडिटीज असेल, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यासाठी एक डीमॅट अकाउंट तुमचं आमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर ते तुम्ही ओपन केलं असेल तर एक कोर्स कम्प्लिटली आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून डायरेक्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. प्रत्येक महिन्याला या बॅच होत असतात, त्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. याचा अर्थ ओला संपलं का? तर बिलकुल नाही. फंडामेंटली जर तुम्ही बघितलात तर क्विक ग्रोथ, फास्ट ग्रोथ, एकदम मोठं व्हायचं आहे या हिशोबाने केला गेलेला हा प्लॅन होता. तुम्हाला एक साधं उदाहरण मी देतोय. समजा बजाज साहेबांना पैसा हवाय, फंड रेस त्यांना करायचा आहे, आणि भावेश अग्रवालला पण रेस करायचा आहे. कोणाला जास्त पैसे मिळतील? हिरोवाल्यांना फंड रेस करायचा आहे, त्याचबरोबर टीव्हीएस वाल्यांना फंड रेस करायचा आहे. कोणाला जास्त पैसे मिळतील? सिंपल लॉजिक आहे. एक्झिस्टिंग मोठ्या कॉंग्लोमरेट्सना, कारण हे एक्झिस्टिंग मोठे बिझनेसमॅन आहेत. मग यांनी काय अग्रेसिव्हली एक्सपांड केलं नाही? कारण तेवढ्या लेवलला मार्केट ग्रो झालेलं नाही. ओला मार्केटमध्ये आलं, त्यांनी मार्केटिंग केली, त्यांनी पैसा उधळला,
फास्टेस्ट वेमध्ये प्रोडक्ट बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, पण बाकी प्लेयर्सने शांतीत क्रांती करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू प्रोडक्ट डेव्हलप करत गेले. आणि तेच आलं अंगाशी ओलाच्या विरुद्ध मार्केटिंग करण्यासाठी खूप मोठा पैसा, खूप मोठे जायंट्स पण लावतायत. त्यांचा निगेटिव्ह PR करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा पण खर्च केला जातोय. नो डाऊट ओलाची चूकही यामध्ये आहे, पण त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या अगेन्स्ट PR सुद्धा केला जातोय. मी बिलकुल थोडंसं लॉस मेकिंग कंपन्यांपासून लांब राहतो. डायरेक्ट एंट्रीज मी लॉस मेकिंग स्वतः पर्सनली कधी एंट्रीज घेत नाही. पण हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देण्यासाठी नाही. मी फक्त बिझनेस अनालिसिस करतोय. जर तुम्ही ओलाची सुरुवात बघितली तर ऑलमोस्ट 60,000 पासून होते. त्याचबरोबर तुम्ही TVS iQube वगैरे बघितलात तर 1,14,000, बजाज चेतक 1,28,000, 450X 1,15,000 रुपये त्याची प्राइस आपल्याला पाहायला मिळते. बॅटरीची रेंज खूप चांगली ओलाची आहे. 4 kWh पर्यंत तुम्हाला याची बॅटरी पाहायला मिळते, जिथं बाकी प्लेयर्सची ॲव्हरेज त्याच आसपास पाहायला मिळते. ओव्हरऑल डिझायनिंगच्या व्ह्यूनं जर तुम्ही बघितलं किंवा त्याच्या रेंजच्या व्ह्यूनं जरी बघितलं तरी ओला इथं आपल्याला बेस्ट पाहायला मिळतो. रेंज सुद्धा 95 पासून 190 किलोमीटर पर्यंतची ते क्लेम करतायत. ऍक्च्युली ही रेंज नसते, बट ही क्लेम्ड रेंज आहे, जी ओव्हरऑल मार्केटपेक्षा सगळ्यात जास्त देण्याचं ते काम करत आहेत. मल्टिपल मॉडेल्स आहेत त्यांचे, जिथं S1 Pro आहे, S1 X आहे, ज्याची प्राइस ऑलमोस्ट 1 लाखाला जाते. S1 Pro ची 1,35,000ला जाते. एवढंच नाही तर S1 Air, S1 Z इलेक्ट्रिक गिग्स ज्याची प्राइस फक्त 40-50,000 रुपये. रोडस्टर जो की 1.5 लाखापर्यंत जातो. रोडस्टर प्रो जो की 2.5 लाखापर्यंत जातो. मल्टिपल मॉडेल एका शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी लॉन्च करण्याचा प्रयत्न केला, पण यांचेच कॉम्पिटिटर एकाच प्रोडक्टवर इस्टॅब्लिश करत हळूहळू आता मॉडेल लॉन्च करण्याचा प्रयत्न करतायत. पण यांनी अग्रेसिव्ह एक्सपान्शनचा प्लॅन केला, तेच यांच्या अंगाशी आलंय. आता कंपनी काय करते, आता एकदम अग्रेसिव्हली 10,000 सेल्स पॉइंट सोबत सर्व्हिस स्टेशन सुद्धा हे लॉन्च करत आहेत. रिसेंटली त्यांनी 3200 सर्व्हिस स्टोअर ओपन केलेले आहेत एकाच दिवसामध्ये. पण हीच एक गिमिकी बाजू दिसते. बघा ना, डायरेक्ट अनाउन्समेंट, आम्ही 3200 स्टोअर्स ओपन करतोय. अरे कसं शक्य एका दिवसामध्ये? नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. मग त्यासाठी जो त्यांनी काही महिन्यांचा कालावधी होता ऑनबोर्डिंग करण्याचा, तो न सांगता एका दिवसात 3200 स्टोअर, हे जे मार्केटिंग करण्याचं आणि अग्रेसिव्ह ही जी स्टाईल दिसते ना, यामध्येच हे आपल्याला फसताना पाहायला मिळत आहेत. बरं, याच्या पुढे जाऊन 50,000 आधीच ते सेल करत होते. आता परत जरी ते 13,000 वर आले असले तरी सुद्धा स्वतःची ब्रँड व्हॅल्यू अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. परत तोच पॉईंट रीच करू शकतात जर त्यांनी हे सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉर्ट आउट केले तर. एवढंच नाही, कंपनी स्वतः बॅटरी बनवण्याची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे. सेल मॅन्युफॅक्चरिंगची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे, ते सुद्धा ते लवकरच सुरू करतील. मोठ्या प्रमाणात ऑलरेडी त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे 20 ते 30% अजून मार्जिन त्यांचं खाली येऊ शकतं. गव्हर्नमेंटचा सपोर्ट तर ऑलरेडी इलेक्ट्रिक व्हेकलना प्रचंड आहे. सबसिडीज खूप चांगल्या दिल्या जातात. कंपनीमध्ये एक इश्यू मला पाहायला मिळतोय, तो म्हणजे एकतर ॲट्रिशन भयंकर आहे, लोक सोडण्याचं प्रमाण प्रचंड आहे. निगेटिव्ह पब्लिसिटी भयंकर होते कंपनीची, त्यावर काउंटर कंपनीने लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. सेल्स ड्रास्टिकली न वाढवता पहिला फंडामेंटल्स इम्प्रूव्ह करणं आणि त्यानंतर नेक्स्ट लेवलला जाणं हे महत्त्वाचं आहे. कारण आता व्हॅल्युएशन गेम ही राहिलेली नाहीये. ऑलरेडी तुम्ही IPO लॉन्च करून पैसा छापलेला आहे. परत आता व्हॅल्युएशन गेममध्ये अडकण्यात काहीही पॉईंट नाही. ब्रँड इमेज सुधारणं खूप गरजेचं आहे. कारण प्रमोटरकडे जर बघितला ना, तर भावेश अग्रवाल कन्सिस्टंटली एका बिझनेसवर स्थिर राहतो असं दिसत नाही. अनेक बिझनेसेस म्हणजे शेकडो बिझनेसेस त्यांनी सुरू केलेत आणि ते फेल करत, सक्सेस करत परत नवीन झाडावर आपण जाऊन बसायचं असं काहीसं चिन्ह आपल्याला दिसतंय. पहिला तर कॅब्सवर फोकस केला, इलेक्ट्रिक व्हेकलवर फोकस केला, AI वर आता मोठ्या प्रमाणात फोकस चालू आहे, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस सुरू आहे आणि इन बिटवीन फूड डिलिव्हरी, त्याचबरोबर हायपर चेन वगैरे वगैरे अनेक प्रोडक्टमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, जे की ते फेल झालेत. आणि आता असे अनेक प्रोजेक्ट रन करत करत व्हॅल्युएशन गेम करत फक्त आणि फक्त युनिकॉर्न्स लॉन्च करण्याचं काम हे लोक करतायत. बाय द वे, तुमचं ओलाबद्दल काय मत आहे? तुमच्याकडे ओला इलेक्ट्रिक व्हेकल आहे का? त्याची सर्व्हिस आणि ती बाईक तुम्हाला कशी वाटते? एकदा डिटेलमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून इतर लोकांना सुद्धा कळेल. आता हे झालं ओलाबद्दल बरं का. फक्त ओलालाच वाईट म्हणायचं आहे का? तर बिलकुल नाही. तुमच्याकडे बाकी कुठलीही इलेक्ट्रिक व्हेकल असेल, तिचं नाव आणि त्याचा रिव्ह्यू एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बाकी सगळ्यांनी सुद्धा एकदा कमेंट बॉक्समध्ये जाऊन रीड करू शकता. सगळ्यांचे रिव्ह्यूज तुम्हाला कळतील. बाय द वे, ओला इलेक्ट्रिकचं फ्युचर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.